हा विठ्ठल फक्त माणसांचाच नाहीये तर प्राण्यांनाही तितकाच आपलासा वाटतो, याचाच प्रत्यय हिंगोलीमध्ये गजानन महाराजांच्या पालखीमध्ये आलाय। इथे एक हरिण हे वारीसोबत प्रवास करते। वारी जशी चालते तसंच तेही वारीसोबत प्रवास करते। जिथे वारी थांबते तिथे हे हरिण विश्राम करते, पोटाची भूक भागवते आणि पुन्हा सकाळी वारीसोबत प्रवास करते। वारी संपल्यानंतर या हरणाला आता वन विभागाच्या परवानगीने शेगावच्या गजानन महाराज संस्थानमध्ये ठेवण्यात येणार आहे। साहित्य, संस्कृती, अध्यात्माचं प्रतीक असलेल्या पंढरीच्या वारीला पर्यावरणाची जोड देण्यासाठी नाशिकमधून सायकल वारी काढण्यात आलेली आहे। ही सायकल वारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। पोलीस अधिकारी, उद्योजक, डॉक्टर यांच्यासोबतच वयोवृद्ध आणि महिलांचाही या सायकल वारीमध्ये मोठा सहभाग पाहायला मिळतोय। यंदा पहिल्यांदाच या वारीमध्ये सायकलचं रिंगणही पाहायला मिळणार आहे। नाशिक ते पंढरपूर हा सुमारे 350 किलोमीटरचा प्रवास हे सायकलस्वार 3 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहेत। पंढरीची वारी म्हणजे अनेकांसाठी अविस्मरणीय अनुभव असतो। असाच एक अनुभव विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांना सुद्धा बालपणी अनुभवायला मिळाला होता। वारीमध्ये होणाऱ्या चोऱ्यांमुळे त्यांना 8 दिवस पंढरपुरामध्ये राहावं लागलं होतं। याची आठवण ठेवत त्यांनी यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी कंबर कसलेली आहे। चोरट्यांना ओळखणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांची पथकं आळंदीपासून तैनात करण्यात आलेली आहेत। हे पोलीस पालखीसोबत चालत असल्यानं भोरट्या चोरांवरती त्यांची चांगलीच नजर असणार आहे। जळगावमधल्या अंमळनेर शहरातील रेल्वे बोगद्याखाली साचलेल्या पाण्यामध्ये बस बंद पडलेली आणि त्या बसमध्ये 35 विद्यार्थ्यांसह प्रवासी सुद्धा अडकले होते। तब्बल पावणे 2 तास ही बस अडकलेली होती आणि क्रेनच्या सहाय्याने ही बस नंतर पाण्यातून बाहेर काढण्यात आली। दुपारी दमदार पाऊस झाला, त्यामुळे नाल्यांना पाणी आलं, त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे। काल दुपारी 3:30च्या सुमारास रेल्वेची क्रेन मागून पोलिसांच्या मदतीने बस बोगद्यातून बाहेर काढण्यात आली। बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत। अहमदनगरमधील प्रतिष्ठित नेत्रतज्ञ प्रकाश आणि सुधा कांकरिया या दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भिंगर परिसरातील कोट्यवधींची जागा विक्री प्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। 2005 साली कांकरिया यांनी भिंगार परिसरातील आपली जागा पवन खेमानी यांना मुखत्यारपत्र तयार करून विकली होती आणि त्यानंतर या जागेपैकी काही जागा बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने संजय बुधवंत यांना सुद्धा विकण्यात आली। या प्रकरणी पवन खेमानी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्यांच्यासोबतच 9 जणांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पतीने केलेल्या जमीन घोटाळ्याच्या प्रयत्नामुळे त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा विजय लढ्ढा यांनी राजीनामा द्यावा लागलेला आहे। त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा बनवताना लढ्ढा यांची पती दीपक लढ्ढा यांनी ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या हरित पट्ट्यातील 150 एकर जमीन परस्पर पिवळ्या पट्ट्यामध्ये करून घेतली। गौण खरीद आणि जमिनीचा हा शेकडो कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप मुख्य कार्यकारी अधिकारी चेतना कहर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेला आहे आणि त्यानंतर नगराध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे।